नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी पाऊल पडते पुढे मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। सो आज आली आहे प्रियंका। तर प्रियंका आज काहीतरी स्पेशली बनवायला जाणार आहे आणि मी केलं होतं सारण आणि तिनेच येऊन केलं सारण, म्हणजे आम्ही दोघींनी केलं सारण। आणि आता ती मोदक करायला आली आहे आणि माझी ताईसुद्धा इथे आहे आणि आम्हाला मोदक करायचे आहेत। सो नमस्कार मंडळी, संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज संकष्टी चतुर्थी आणि घरोघरी मोदक हा प्रकार नक्कीच बनत असेल। आणि आता तर गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत, तेव्हा सगळे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागलेले आहे। आज संकष्टी आणि ताईची मैत्रीण म्हणजे प्रियंका ती आज घरी आली आणि माझ्या फ्लॅटवरती ती पहिल्यांदाच आली आहे। तेव्हा मग बेत आम्ही केला की मोदक करूया म्हणून, आणि तिच्या हाताला पण एक कला आहे मोदक करण्याची। माझी ताई तर आहेच हुशार करण्यामध्ये। तांदळाचं पीठ आपण उकडून घेतो आणि मग त्याचे मोदक करतो, तेव्हा त्याचं मी रेसिपी तुम्हाला दाखवली नाही आहे। उकड काढल्यानंतर त्याच्या पुढची जी क्रिया आहे ती मी तुम्हाला दाखवते आहे। आणि सारण आम्ही केलंच होतं। तेव्हा हे मोदक दाखवताना मला एकच सांगायचं होतं की अंबरनाथ किंवा उल्हासनगरमधून ज्या लोकांना जर मोदक पाहिजे असतील गणपतीच्या वेळेला किंवा जेव्हा गणपती येतील तेव्हा दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कॉल करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता। अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या बाहेर तर ऑर्डर आम्ही देऊ शकत नाही, पण अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये जर तुमची ऑर्डर असेल, इथे तुम्ही राहत असाल तर ती ऑर्डर आम्ही नक्कीच देऊ शकतो। आणि ॲटलिस्ट 2 दिवस अगोदर तरी ही ऑर्डर द्यावी। तर कमेंट करून सांगा आणि तुम्ही बनवलेले मोदकसुद्धा शेअर करा। मंडळी, मोदक बनवण्याचा अचानक बेत ठरल्यामुळे हळदीच्या पाण्याचा मी उपयोग नाही करू शकले, नाहीतर आपले मोदक आणखीन सुवासिक आणि मोहक दिसले असते। स्वतःच्या हाताने केलेल्या पदार्थांचा आनंद आणि अभिमान हा वेगळाच असतो, नाही का? तर इकडे बघू शकाल आपले पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेत। वा, गणपती बाप्पा मोरया। सो मित्रांनो, माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा। धन्यवाद।